रोज काढण्याच्या रांगोळीचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा सुंदर आणि सोप्या 5 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता जी पहिली रांगोळी आहे ती बॉर्डर रांगोळी आहे बघा. दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर काढण्यासाठी, किंवा आता गुढीपाडवा आहे तर पाटासमोर काढण्यासाठी सुद्धा ही रांगोळी खूप सोपी आहे. एक क्रॉस लाईन मी काढून घेतलेली आहे बघा. किंवा थोडेसे स्लो ठेवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला कळेल की रांगोळी कशी काढलेली आहे. आता बाजूने डॉट देऊन घेतलेले आहेत बघा गुलाबी रंगाने. मध्ये आपण एक फांदी आहे त्याप्रमाणे, किंवा वेल आहे त्याप्रमाणे एक मधून रेष मारून घेतलेली आहे. ते आपण हिरवा रंग भरणार आहोत. आता जे गुलाबी डॉट दिलेले आहेत ते काडीच्या साह्याने मध्ये ओढून घेतले आहे बघा. एक फुलाचा आकार त्याला दिलेला आहे. मध्ये पिवळा रंग भरून घ्यायचा आहे. तर जी मध्ये आपण वेल काढलेली आहे तिथे सुद्धा हिरवा रंग भरून घेतला. आता जो खोलगट भाग आहे बघा, तिथे आपण पानं काढून घेणार आहोत. डॉट द्यायचे आहेत. पानं काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. थोडंसं बाटलीच्या झाकणाने आकार द्यायचा आणि काडीने मधल्या बाजूने ओढून घ्यायचं आहे फक्त. अगदी सोपी पद्धत आहे बघा ही पानं काढण्याची. काही ड्रॉइंग वगैरे करत बसण्याची गरज नाही. आता मध्ये मध्ये कळ्यासुद्धा मी काढलेल्या आहेत बघा. एक सफेद रेष मारून घेतली आणि देठ काढून तिथे कळ्या काढलेल्या आहेत. आता इथे मी पिवळ्या रंगाने कळ्या काढून घेतलेल्या आहेत. अगदी सोपी आहे बघा ही बॉर्डर रांगोळी. जसं की तुळशीसमोर, देवासमोर, पाटासमोर काढण्यासाठी, किंवा दरवाजासमोर. तर दरवाजासमोर तुम्हाला काढायची असेल तर जसं तुमचं उंबऱ्याचं अंतर आहे त्याप्रमाणे ही मालिका पुढे वाढवायची आहे. किंवा एवढीही जरी रांगोळी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. तर 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. एक टिपक्यांच्या रांगोळीप्रमाणे ही रांगोळी आहे. मी एक चौकोन ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूने रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता प्रत्येक चौकोनाच्या बाजूला आपण 4 डॉट देऊन घेणार आहोत आणि तिथे एक गुलाबाची फुलं आपण काढून घेणार आहोत. तर गुलाबाचं फूल काढण्याची पद्धत खूप सोपी आहे बघा. फक्त काडी फिरवून आपल्याला हे फूल काढायचं आहे. काही अवघड नाही. अगदी पटकन होणारं हे फूल आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही फूल काढण्याची. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही फुलं काढता येतील. त्यामध्ये थोडासा पिवळा रंग टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे एक गुलाबाचं फूल असल्याचा भास होतो आपल्याला रांगोळीमध्ये. आणि खाली देठ काढून घेतलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली आहे बघा. आता चौकोनाचा एक कोन आहे तिथे आपण 3-3 डॉट देऊन फुलं काढून घेणार आहोत. आणि दुसरा जो चौकोनाचा कोन तयार झालेला आहे तिथे पानं काढणार आहोत. तर मी हिरवे डॉट देऊन घेतलेले आहेत. पानं काढण्याची पद्धत नेहमीप्रमाणे अगदी सोपी आहे बघा. काडीच्या मदतीने फक्त रेष सोडायची आहे. बाटलीच्या झाकणाने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला पानं काढले आणि 2 बाजूला फुलं काढून घेतलेली आहेत. आता मध्ये जो चौकोनामध्ये सुद्धा एक फूल काढून घेणार आहोत आपण. ही फूल काढण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. एक डॉट देऊन घ्यायचा आहे आणि थोडासा मध्ये फिरवून घ्यायचं आहे बोटाच्या मदतीने, आणि बोटाच्या मदतीनेच बोट फिरवून हे फूल काढून घ्यायचं आहे. आता काडीने ज्या पाकळ्या आहेत त्यामध्ये ओढून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये पिवळा रंग आपण भरणार आहोत. मध्ये एक लाल रंगाचा डॉट देऊन घेतला. आता फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर दिसतो बघा. आता जी फुलं काढलेली आहेत थोडेसे हिरव्या रेषा मारून घेतल्या आणि वरती पिवळे डॉट देऊन घेतले, त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही. आता मध्ये सुद्धा रेषा मी मारून घेतलेल्या आहेत चौकोनामध्ये, जिथे रिकामी जागा दिसते तिथे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे बघा. ही रांगोळी अगदी कोणालाही काढता येईल अशी आहे. तुम्हाला जर जास्वंदाचं फूल काढता येत नसेल तर ही रांगोळी तुम्ही बघितली तर नक्कीच तुम्हाला काढता येईल.
आता एक लाल रंगाचा डॉट देऊन बघा बोटाने मध्ये हा फिरवून घेतलेला आहे आणि झाकणाने त्याला एक 5 पाकळ्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मध्ये आपण रंग भरून घेतलेला आहे. मी लाल रंगानेच हे फूल काढलेलं आहे. तर जसं की संकष्ट चतुर्थी असेल तेव्हा जर तुम्ही ही फूल काढलं तर खूप सुंदर दिसतं. त्यामध्ये जर गणेशाची थोडीशी हे काढली, रांगोळी काढली तरीसुद्धा खूप छान दिसते. त्यात काडीच्या मदतीने आपण आतल्या बाजूला ओढून घ्यायच्या आहेत त्या पाकळ्या, त्यांना एक आकार द्यायचा आहे. आता कशाही रेषा तुम्ही मारून घेतल्या काडीने तरीसुद्धा सुंदर दिसते. आता प्रत्येक पाकळीचा जो आतमध्ये गेलेला भाग आहे तिथे आपण पानं काढून घेणार आहोत. तर पानं काढण्याची पद्धतसुद्धा बघा. आता आपल्याला मोठं पान काढायचं आहे तर थोडासा मोठा डॉट द्यायचा आहे किंवा जास्त रंग टाकायचा आहे आणि थोडंसं वाटीने त्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल आणि काडीच्या मदतीने काडी ओढून थोडासा पानांचा आकार द्यायचा आहे. बघा ज्या आतमध्ये गेलेला भाग आहे पाकळ्यांचा तिथे मी पानं काढून घेतलेली आहेत. आता एक राहिलेला भाग आहे तिथे 2 पानं आपण काढून घेतलेली आहेत. छोटी छोटी 2 पानं काढलेली आहेत. छोटे डॉट द्यायचे. जेव्हा पान छोटं काढायचं असेल तेव्हा डॉट छोटा द्यायचा आहे. तर ज्या साईडला तुम्हाला पानाचं तोंड काढायचं आहे त्या बाजूला काडी ओढून घ्यायची आहे. काडीने रंग ओढून घ्यायचा आहे. तर प्रत्येक पानाचे इथे मी कळ्या काढलेल्या आहेत. कळ्या काढण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे. फक्त डॉट द्यायचा आहे. डॉट जरी दिला आपण तरीसुद्धा तो कळीप्रमाणे आपल्याला भास होत असतो. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप छान दिसतो. आता मध्ये जो जास्वंदाच्या फुलाला तुरा असतो तो सुद्धा पिवळ्या रंगाने काढून घेतलेला आहे. आता मध्ये डार्क रंग मी टाकलेला आहे. लाल रंगामध्ये थोडासा काळा रंग मिक्स करायचा आहे आणि तो टाकून घ्यायचा आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे. बघा ही टिपक्यांची रांगोळी आहे. 3 बाय 3 टिपके मी काढून घेतलेले आहेत. आणि 2 त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत. आता ही रांगोळी खूप सोपी असते. फक्त टिपके जोडायचे असतात. ज्यांना अजिबात रांगोळी काढता येत नाही त्यांनासुद्धा ह्या रांगोळ्या नक्कीच काढता येतात. व्यवस्थित तुम्ही बघितलं तर नक्कीच ही रांगोळी काढता येईल. अगदी छोटीशी रांगोळी आहे बघा ही देवासमोर किंवा तुळशीसमोर काढण्यासाठी. आता जो रिकामी जागा आहे तिथे मी 3-3 डॉट देऊन घेतलेले आहेत. जो बाजूचा एक डॉट होता तिथे आणि काडीच्या मदतीने आपण फूल तयार करून घेणार आहोत. आता जो हे बाजूचा डॉट उरलेला आहे तिथे सुद्धा आपण एक शंखाचा आकार देऊन घेणार आहोत. मध्ये एक रेष ओढून घेतली आहे बघा. देठाप्रमाणे खाली आकार काढून घेतलेला आहे हिरव्या रंगाने. मध्ये लाल रंगाचा डॉट देऊन घ्यायचा आहे. आता दोन्ही बाजूनी मी शंखाचा आकार काढलेला आहे. आता शंख रांगोळीमध्ये काढलेला खूप शुभ असतो. तर मागच्या बऱ्याच रांगोळ्यांमध्ये मी शंख काढत असते. शंख हे एक विष्णूंचं प्रतीक आहे. एक शांती आणि सौंदर्य किंवा ऐश्वर्याचं प्रतीक आहे. त्यासाठी आपण रांगोळीमध्ये शंख नक्कीच काढायला हवा. तर मध्ये एक त्रिकोणांमध्ये छोटी छोटी फुलं मी तयार करून घेतलेली आहे. मध्ये एक पिवळा डॉट देऊन घेतला. तर बघा शंख काढण्याची पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला हे काढता येईल. आता ह्या शंखामध्ये पण थोडा थोडा रंग मी भरून घेतलेला आहे. तर जे त्रिकोणाचे कोण आहे उरलेले आहेत तिथे आपण लाल डॉट देऊन लाल आणि पिवळ्या रंगाने डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीमध्ये रिकामी जागा जास्त दिसणार नाही आणि एक रांगोळी भरगच्च दिसते. आता शंखामध्ये थोडंसं सफेद आणि निळा रंग मी लाईट आकाशी रंग मी भरून घेतलेला आहे. त्यामुळे रांगोळीमध्ये शंख काढलेला आहे असं आपल्याला भास होतो. मध्ये हळदी कुंकाचा डॉट देऊन घेतला. आता फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे आणि अगदी सोपी ही रांगोळी आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. आता गुढीपाडवा येत आहे. आता गुढीपाडव्यानिमित्त ही पुढची रांगोळी मी काढलेली आहे. झाऱ्याच्या मदतीने बघा आपण तांब्याचा आकार तुम्हाला काढता येत नसेल तर ठेवून घ्यायचा आहे आणि तांब्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. जी मध्ये जी काठी असते या गुढीमध्ये आपण लावतो ते मी खालच्या बाजूला काढून घेतलेली आहे.
अगदी सोप्या पद्धतीने ही गुढी मी काढून दाखवलेली आहे. तर गुढीपाडव्यासाठी आपण हे जे सण असतो साजरे करत असतो, हिंदू नवीन वर्षाची जी सुरुवात होत असते गुढीपाडव्याने किंवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो गुढीपाडवा. आणि त्यासाठी ह्या रांगोळ्या काढून आपण आपल्या मुलांना त्याबद्दल माहिती सांगत असतो. बऱ्याच वेळेस बघा निबंध पण येत असतो मुलांना की तुमचा आवडता सण किंवा गुढीपाडवा याबद्दलसुद्धा निबंध येत असतो. तर त्यासाठी तुम्ही ही रांगोळी काढून मुलांना ह्याबद्दल माहिती सांगितली किंवा त्यांनी निबंध लिहिताना जरी छोटीशी गुढी जरी काढली, निबंध लिहिताना अगदी शिक्षकांवरती त्याचं एक इम्प्रेशन पडत असतं बघा. आता मध्ये जी साडी आहे ती लाल रंगाने काढलेली आहे. याच्यामधले जे फोल्ड असतात साडीचे ते डार्क रंगाने लाल रंगामध्ये काळा रंग मिक्स करून मी काढून घेतलेले आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. तसेच आपण जे सण आपल्या परंपरा जपण्यासाठी हे सण उत्सव आपण साजरे करत असतो किंवा आपली जी परंपरा आहे ती मुलांना पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी अशा रांगोळ्या आपण काढून मुलांना त्यामधून एक माहिती देऊ शकतो. त्यासाठी ही रांगोळी काढायची असते. तर जे कडुलिंबाची पानं असतात तीसुद्धा मी काढलेली आहेत बघा. त्या बाजूला आंब्याची पानं आहेत ती काढून घेतलेली आहे. तर इथे मी हार आणि जी गाठी आपण गुढीमध्ये लावतो तीसुद्धा काढणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेली आहे. आता तांब्याचा जो गळा आहे तिथे थोडीशी डिझाईन काढून घेतलेली आहे. साडीचा जो काठ आहे तिथे पिवळ्या रंगाने डॉट देऊन फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता हारसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने काढलेला आहे बघा. जो झेंडूचा हार किंवा गोंड्यांचा हार आपण घालत असतो सोप्या पद्धतीने अगदी दाखवलेला आहे. तर गाठी जी आहे जसं की साखरेची गाठी आपण लावत असतो गुढीसाठी तीसुद्धा अगदी डॉट देऊनच काढायची आहे. तांब्यावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक हे प्रत्येक आपण शुभ कार्यामध्ये प्रथम स्वस्तिक काढूनच आपण सुरुवात करत असतो. त्यासाठी तांब्यावरती स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आता जी गुढी काढलेली आहे बघा त्याच्या बाजूला आपण एक झेंडूच्या फुलांची माळ मी काढून घेणार आहे. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येणार आहे आणि रांगोळी भरगच्च दिसते बघा. पिवळ्या रंगाने आणि ऑरेंज रंगाने मी फुलं काढून घेतलेली आहेत. झेंडूची फुलं असतात ना ती. आता बघा तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. रोज रोज मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये 4-5 रांगोळ्या नक्की असतात. नक्की बघा आणि जी तुम्हाला सोपी वाटते रांगोळी ती नक्की काढून बघा आणि भेटूया नवीन भागात. धन्यवाद.